30 जून 2023 राष्ट्रवादीची निवडणूक चिन्हातली जी लढाई सुरू आहे, राष्ट्रवादी कुणाची याचा जो फैसला होणार आहे, त्याच्यामध्ये ही तारीख खूप महत्वाची ठरणार आहे. अजित पवारांचं जे सगळं बंड आहे राष्ट्रवादीतला, तो सगळा जो घटनाक्रम आहे, त्याच्यामध्ये ही तारीख आणि या तारखेभोवतीचा सस्पेन्स जो आहे, तो खूप इंटरेस्टिंग आहे आणि कदाचित पुढच्या निकालामध्ये सुद्धा ही तारीख खूप महत्वाची ठरणार आहे. आणि म्हणूनच या तारखेभोवतीचा हा सगळा सस्पेन्स जो आहे तो नीट समजून घेणं महत्वाचं आहे. नमस्कार, मी प्रशांत कदम. काल राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हाच्या लढाईमध्ये जे झालं त्याच्यानंतर या 30 जूनच्या तारखेभोवतीचा जो सस्पेन्स आहे तो आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडातला सगळ्यात मोठा फरक काय असेल, सगळ्यात महत्वाची घटना काय असेल, तर एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून आधी बंड केलं आणि नंतर त्यांनी पक्षावरती दावा केला. म्हणजे 20 जून 2022ला विधान परिषदेची जी निवडणूक झाली होती त्याच्यानंतर एकनाथ शिंदे सुरतच्या दिशेने गेले 16 आमदारांना घेऊन. नंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि नंतर त्यांनी जुलै महिन्यामध्ये शिवसेना पक्षावरती दावा केलेला होता. पण कदाचित शिवसेनेच्या याच घटनाक्रमातून धडा घेत अजित पवारांच्या वेळी मात्र महाशक्तीने एक वेगळी स्क्रिप्ट रचलेली आहे. अजित पवारांच्या बाबतीत काय दाखवलं जाते बघा. आपल्या सगळ्यांना हे माहितीये, महाराष्ट्राला हे माहितीये की 2 जुलैला अजित पवारांनी भाजप सोबत जाऊन सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि त्याच दिवशी त्यांच्या 9 साथीदारांनी शपथ देखील घेतली. पण हे सगळं घडलं 2 जुलैला. त्याच्या आधीच 30 जून ही तारीख अचानक समोर आली आणि हे सांगितलं गेलं की 30 जूनलाच राष्ट्रवादीची एक बैठक झाली आणि त्याच्यामध्ये अजित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत असं ठरवलं गेलं. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे निवडणूक आयोगामध्ये अजित पवारांनी जी याचिका दाखल केलेली आहे, पक्षावरती जो दावा केलेला आहे, तो देखील याच तारखेचा आहे. म्हणजे काल शरद पवारांच्या वतीनं त्यांचे जे वकील होते अभिषेक मनु सिंघवी यांनी हाच दावा केला की 30 जूनला तुम्ही हे सांगताय की पक्षामध्ये काहीतरी वाद झालेला आहे आणि त्याच दिवशी थेट निवडणूक आयोगामध्ये येता. निवडणूक आयोगाचे जे निकाल आहेत, निवडणूक आयोगाच्या कामकाजाचा जो इतिहास आहे, त्यानुसार असं होऊ शकत नाही. कारण जर आधीचा काही वाद पक्षामध्ये असेल तर त्याचा दाखला, त्याचा हवाला देऊनच तुम्हाला ही याचिका दाखल करता येते. म्हणजे थेट याचिका घेऊनच तुम्ही ही घ्या याचिका आणि आता आमच्या पक्षामध्ये वाद आहे आणि त्यामुळे आता हा प्रश्न निकाली काढा, असं तुम्ही आयोगाला म्हणू शकत नाही. त्यामुळं एक प्रकारे पक्षांतर बंदी कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी महाशक्तीनं ही स्क्रिप्ट जी आहे ती रचलेली होती. ज्या चुका एकनाथ शिंदेच्या बाबतीत झालेल्या होत्या त्या सुधारण्याची काळजी म्हणून कदाचित हे दाखवलं गेलं की बघा, आधीच पक्षामध्ये बंड झालेला आहे, अजित पवारांनी राष्ट्रवादी हा पक्ष आधीच ताब्यात घेतला आणि त्याच्यानंतर मग या सगळ्या गटानं एकत्रितपणे भाजप सोबत जायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं आपोआपच पक्षांतर बंदी कायद्याचा प्रश्न इथं गैरलागू ठरतो, हे दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो अजित पवारांच्या बाबतीत करण्यात आला. पण जरी हा प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या त्या कारवाईपासून किंवा अपात्रतेपासून वाचण्यासाठी करण्यात आलेला असला तरी आयोगामध्ये मात्र नेमका तोच अडचणीचा ठरतोय. कारण अभिषेक मनु सिंघवी जे शरद पवार गटाचे वकील आहेत, त्यांनी नेमकं याच मुद्द्यावरती बोट ठेवलं. 1978चा इंदिरा गांधी विरुद्ध ब्रह्मानंद रेड्डी हा जो एक निकाल आहे, त्या निकालामध्ये आयोगानं हे सांगितलेलं होतं की ज्या दिवशी तुम्ही याचिका घेऊन याल त्याच्या आधीपर्यंत जर पक्षामध्ये काही वाद नसेल तर केवळ ती याचिका घेऊन आलाय आणि त्याच दिवशी जर तुम्ही सांगत असाल की आमच्या पक्षामध्ये वाद आहे, तर तो वाद जो आहे तो पूर्व नियोजित पद्धतीनं स्थापित होत नाही. म्हणजे निवडणूक चिन्हाबाबतची जर एखादी केस निवडणूक आयोगाला चालवायची असेल, पक्ष कोणाचा आहे हे ठरवायचं असेल, तर त्याच्या आधी त्या पक्षामध्ये डिस्प्यूट आहे, 2 गट दावा करतायत, त्यांच्यामध्ये भांडणं होत आहेत, हे आधी नीट प्रस्थापित व्हावं लागतं. आणि जर 30 जून याच दिवशी अजित पवारांची निवड झाली आणि त्याच दिवशी जर निवडणूक आयोगामध्ये ते दावा घेऊन येत असतील, याचिका दाखल करत असतील, तर ते चुकीचं आहे हे शरद पवार गटानं सांगण्याचा प्रयत्न केला. आता घटनाक्रम काय आहे या सगळ्याबद्दलचा आणि तो किती इंटरेस्टिंग आहे हे आधी आपण नीट बघून घेऊयात. 2 जुलै 2023
अजित पवारांच्यासह 9 मंत्री भाजप आणि शिंदेच्या सरकारमध्ये सामील झाले. तोपर्यंत राष्ट्रवादी पक्षावर दावा केल्याचा आणि अजित पवारच राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचा दावा कुठेही जाहीरपणे नव्हता. नंतर अचानक कळलं की 30 जून रोजी एक बैठक झाली आणि त्याच्यामध्ये अजित पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जाहीर झाले. शरद पवार गटानं 2 जुलैच्या संध्याकाळीच निवडणूक आयोगामध्ये धाव घेतली आणि एक कॅव्हिएट दाखल केली. पक्षावरती कुणी दावा केला असेल तर त्याची माहिती आम्हाला कळावी, पण त्यांना कुठलंही उत्तर कळालं नाही. नंतर 25 जुलैला निवडणूक आयोगाने त्यांना कळवलं की अशा पद्धतीचा दावा झालेला आहे. आणि दरम्यानच्या काळामध्ये 5 जुलैलाच अजित पवार गटानं आयोगामध्ये आपल्याला 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचं पत्र सादर केलेलं होतं. म्हणजे 10 जून जो राष्ट्रवादीचा स्थापना दिवस आहे, त्या स्थापना दिनाला सुद्धा एक बैठक झालेली होती आणि त्याच्यामध्ये सगळ्यांची भाषणं होती, पण कोणी शरद पवारांच्या नेतृत्वाला आक्षेप घेतला नव्हता. अभिषेक मनु सिंघवी हेच सांगतायत की 1998 ला पक्ष स्थापन झाला. 2018 म्हणजे जेव्हा अजित पवार गटाचं म्हणणं आहे की तेव्हा एक शेवटची निवडणूक झालेली होती, ती नीट झालेली होती. नंतर 2022 ला शरद पवारांची जी अध्यक्ष म्हणून निवड झाली ती नियमानुसार झालेली नाहीये. तर 1998 ते 2018 पर्यंत इतक्या वेळा निवडणुका झाल्या, कुणीही कधी आक्षेप घेतलेला नव्हता. आणि सप्टेंबर 2022 मध्ये जी शरद पवारांची अध्यक्ष म्हणून निवड झालेली होती, त्या निवडणुकीवरती अजित पवार गटानं आक्षेप घेतलेला आहे. पण अभिषेक मनु सिंघवी यांचं म्हणणंच ते आहे की मुळामध्ये इतकी वर्ष एकच व्यक्ती इतक्या म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने निवडणुका झाल्या, त्यांच्याच नेतृत्वामध्ये पक्ष वाढला, पण कोणाचीही हरकत नव्हती. अगदी 10 जून 2023 ला सुद्धा जी पक्षाची बैठक झाली तोपर्यंत सुद्धा कुणी जाहीरपणे त्याच्याबद्दल मतभेद व्यक्त केलेले नव्हते आणि अचानकपणे हा वाद जो आहे तो उद्भवू शकत नाही. आता 30 जूनची ही जी तारीख आहे ती अजून एका दृष्टीने सुद्धा महत्वाची आहे. याच दिवशी सुप्रिया सुळेंचा वाढदिवस पण होता. 2 जुलैला अजित पवारांनी शपथ घेतली. त्याच्यानंतर एक पत्रकार परिषद झालेली होती. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना हा प्रश्न विचारण्यात आलेला होता की राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत? तर तेव्हा त्यांचं उत्तर होतं की दुसरं कोण असणार आहे शरद पवार यांच्याशिवाय सोडून. त्यामुळं एक असं दिसतंय की या संपूर्ण बंडामध्ये आधी भाजपसोबत जायचा निर्णय जरी सगळ्यांच्या समोर आलेला असला तरी दाखवताना असं दाखवलं जातंय की त्याच्या आधीच अजित पवारांनी पक्ष जो आहे तो ताब्यात घेतलेला होता. पण अपात्रतेपासून वाचण्यासाठी केलेली ही हालचाल निवडणूक आयोगामध्ये मात्र अडचणीची ठरू शकते का, हा याच्यातला खूप कळीचा मुद्दा असणार आहे. आणि हे पण इंटरेस्टिंग आहे की 2 जुलैला शपथ घेतल्यानंतर शरद पवार गटानं तातडीनं निवडणूक आयोगामध्ये कॅव्हिएट दाखल केली, पण त्यांना 25 जुलैपर्यंत म्हणजे 23 दिवस त्यांना हे उत्तर आलं नाही की अशा पद्धतीचा काही क्लेम झालेला आहे. जर 30 जूनला अजित पवार गट निवडणूक आयोगामध्ये गेलेला होता आणि 1 जुलैला त्यांनी तारीख दाखवलेली आहे म्हणजे रिसीव्ह झाल्याची निवडणूक आयोगामध्ये त्यांची ही याचिका. आता शरद पवार गटाचे आक्षेप हे पण आहेत की जी याचिका 30 जूनला दाखल करण्यात आलेली आहे ती केवळ एका व्यक्तीच्या नावानं करण्यात आली आहे, केवळ अजित पवारांच्या नावानं. बाकी जे पदाधिकारी आहेत त्यांचा या सगळ्याला म्हणजे त्यांचं समर्थन आहे की नाही हे त्याच्यातून स्पष्ट होत नाही. केवळ एकच व्यक्ती अशा पद्धतीनं दावा कसा काय करू शकतो? सोबतच सपोर्टिंग डॉक्युमेंट्स पाहिजेत, ते सुद्धा देण्यात आलेले नव्हते. जे नोटरी करण्यात आलं ते सुद्धा दिल्लीत करण्यात आलं, मग मुंबईतली सही आणि नोटरी दिल्लीत झालं, अशा पद्धतीचे आक्षेप सुद्धा घेण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं ही गोष्ट जी आहे ती इंटरेस्टिंग ठरणार आहे. आता हे दिसतंय की जसा अजित पवार गटानं शिंदेच्या एकूण बंडामधून शिवसेनेच्या लढाईतून काही धडा घेतला, तशाच पद्धतीने काही धडा शरद पवार गट सुद्धा या सगळ्या कायदेशीर लढाईमध्ये घेताना दिसतोय. कारण शपथपत्रांच्या मुद्द्याबाबत ते खूप व्यवस्थित निवडणूक आयोगासमोर खेळतायत. शिवसेनेच्या बाबतीत लाखोंनी शपथपत्र दाखल झालेली होती, म्हणजे अगदी 20-25 लाख शपथपत्र दोन्ही बाजूंची एकत्रितपणे दाखल झालेली होती. त्यातही उद्धव ठाकरे गटाचा आकडा जास्त होता. पण या शपथपत्राकडे निवडणूक आयोगानं ढुंकूनही बघितलं नाही आणि न बघताच निर्णय घेतला. आता शरद पवार गट काय करतोय बघा. शरद पवार गटानं लाखोंनी त्यांनी पण दिलेली आहेत कागदपत्र, पण त्यांनी एक उदाहरण निवडणूक आयोगाच्या समोर आणलं की एक व्यक्ती स्वतःहून आयोगाच्या समोर येऊन सांगतोय की माझ्या नावानं दिलेलं शपथपत्र जे आहे ते बनावट आहे. काही शपथपत्र जी आहेत ती अल्पवयीन लोकांच्या नावानं देण्यात आलेली आहेत. तर
अशा पद्धतीनं अल्पवयीन लोकांच्या नावानं शपथपत्र देणं हा कायदेशीरदृष्ट्या गुन्हा ठरतो आणि निवडणूक आयोगाला ट्रिब्युनल म्हणून अशा सगळ्या केसेसमध्ये स्वतः दंड करण्याचा अधिकार आहे आणि कोर्टाचा सुद्धा हा हवाला आहे. 1977 ची एक केस आहे, त्याच्यामध्ये कोर्टाने हे सांगितलेलं होतं की निवडणूक आयोग ट्रिब्युनल म्हणून काम करू शकतो आणि ज्यावेळी त्यांच्यासमोर ही गोष्ट येईल की अशा पद्धतीनं कागदपत्र चुकीच्या पद्धतीनं कोर्टात सादर झालेले आहेत त्यांच्या, तर त्याच्यानंतर आधी त्याच्याबद्दलचा निकाल जो आहे तो लावला पाहिजे. त्यामुळं जसं अजित पवार गट शिवसेनेच्या बंडातून काही शिकत आपली रणनीती आखतोय, तशाच पद्धतीनं शरद पवार गटानं सुद्धा ती आखल्याचं आपल्याला दिसतंय. अर्थात निवडणूक आयोग आता निर्णय देताना नेमकं कुठल्या आधारावरती देईल हे बघणं महत्वाचं असणार आहे. आता बुधवारी पुन्हा सुनावणी पण होणार आहे. त्यावेळी शरद पवार गटाचा उरलेला युक्तिवाद जो आहे तो सादर होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला कळेल की नेमकं काय होत आहे. पण थोडक्यात सांगायचं तर 30 जून 2023 ही तारीख या सगळ्या घटनाक्रमामध्ये खूप महत्वाची ठरणार आहे. शरद पवार गटाचं म्हणणं आहे की त्याच दिवशी जर आयोगामध्ये अजित पवार गट येत असेल तर अशा पद्धतीनं आधी कुठलाही वाद नसताना अचानकपणे त्याच दिवशी निवड आणि त्याच दिवशी आमच्या पक्षामध्ये वाद आहे असं तुम्ही म्हणू शकत नाही. हा त्यांचा बचाव आहे. सोबत त्यांचं म्हणणं आहे की 1998 ते 2018 निवडणुका होत होत्या, कुणालाही आक्षेप नव्हता. मग अचानक काय झालं? 2022च्या ज्या निवडणुकीबद्दल हे आक्षेप घेत आहेत त्याच्याबद्दल सगळी प्रक्रिया करणारे पण हेच लोक होते. प्रफुल्ल पटेल यांच्या सहीनं निमंत्रण पत्रिका जात होती त्या राष्ट्रीय कन्व्हेन्शनची. असे सगळे आक्षेप शरद पवार गटाने घेतलेले आहेत. आता अर्थातच अजित पवार गटाकडनं याला उत्तर पण दिलं जाईल. त्यांच्या वतीने पण रिजॉइंडर सादर होतील. पण या सगळ्या घटनाक्रमामध्ये ही तारीख जी आहे ती अशा वेगवेगळ्या अर्थांनी इंटरेस्टिंग ठरतेय आणि या तारखेभोवतीचा हा जो सस्पेन्स आहे त्याच्या भोवतीच निवडणूक आयोगाचा राष्ट्रवादी कोणाची हा निकाल जो आहे तो दडलेला असेल. त्यामुळंच पुढच्या काही गोष्टी घडामोडी ज्या आहेत त्या या दृष्टीनं महत्वाच्या असतील. ते समजून सांगण्यासाठीचा हा प्रयत्न होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या काही कमेंट्स असतील तर आवर्जून कळवा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करून नुसतं थांबू नका. बेल आयकॉन पण दाबा जेणेकरून तुम्हाला ते नोटिफिकेशन जे आहे ते मिळत राहील. धन्यवाद.